आता गोजमगुंडेने पक्ष प्रवेश केला, त्याचा काही फारसा फटका बसला? महापौर होते, 5 होते. पहिला महापौर गेला काँग्रेसचा भाजपमध्ये, त्याचा काय परिणाम झाला या लातूरमध्ये? त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्याच्यानंतर दुसरे महापौर गेले, आदरणीय तात्या, ते भाजपमध्ये गेले, त्याचा काय परिणाम झाला? तुम्हाला काय वाटतं की आता जे महापौर होते, अनेक वेळा काँग्रेस महापौर करतं आणि काँग्रेसचे महापौर इतर पक्षामध्ये जातात, आणि फटका भाजपला बसला की काँग्रेसला? कारण भाजपकडून पुन्हा सत्ता काँग्रेसकडे आली, म्हणजे फटका तो सुद्धा त्यांना बसलेला आहे. महाराष्ट्रामध्ये काय घडलं याच्यापेक्षा लातूरमध्ये काय घडणार आहे हे खूप महत्त्वाचं आहे. इतर पक्षांना होईल आणि काँग्रेसला इथे धक्का बसेल, ही जी आपली शब्द आहेत, मला वाटतं हे चुकीचे आहेत. आणि लातूरमध्ये जे घडणार आहे, लातूरचे माजी आजी महापौर असतील, पदाधिकारी असतील, हेच जात असतात. लातूरची जी जनता आहे काँग्रेसच्या पाठीमागं, ती कुठल्या पक्षात गेली नाही. पुढारी गेले, चेहरे गेले. ज्याचा भाजपचा उपमहापौर चंदू बिराजदार गेला राष्ट्रवादीमध्ये, ही मोठी बातमी आहे. काँग्रेसचा फक्त एकच गेला आहे, परंतु भाजपचे 2 गेलेत. धक्का हा लातूरमध्ये भाजपला बसलाय, काँग्रेसला धक्का नाही बसला. 100% काँग्रेस ही मजबूतीनं मैदानात उतरणार आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी महापौर दीपक सूळ माझ्यासोबत आहेत. खरं तर त्यांना निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करणं गरजेचं आहे, कारण काँग्रेसकडे आता एकमेव असा शहरातला चेहरा आहे जो आक्रमक पद्धतीनं निवडणुकीलाही सामोरं जाऊ शकतो आणि विषयही मांडू शकतो. नमस्कार. कशा पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जात आहे? नगर परिषदांचे निकाल आले आणि यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का सहन करावा लागला. या सगळ्या पार्श्वभूमीवर तयारी कशी सुरू आहे सांगा? लातूर शहर महानगरपालिकेमध्ये आदरणीय अमितजी देशमुख साहेब, आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, आदरणीय धीरज भैया देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली ह्या निवडणुका होत आहेत. आणि दुसरं की महाराष्ट्रामध्ये जे काही आज पिक्चर उभारला आहे की नगरपालिकेच्या माध्यमातून, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलात तर महाराष्ट्रामध्ये आपली जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची जी ताकद आहे, की आज जर धनदांडगे आणि एक सत्तेचा वापर ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये चालू आहे, अशामध्ये सुद्धा ह्या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं तट धरली आहे, हे लोकांच्या विश्वासावर. मग आपण जो म्हणताय की लातूरमध्ये काय होईल, लातूरमध्ये 100% लातूरची जनताच ही काँग्रेसची ताकद आहे. म्हणून कोण कुणाला धक्का दिलाय यापेक्षा लातूरमध्ये काँग्रेस सोबत लातूरची जनता राहणार आहे. त्याच्यामुळं जे कोणी महाराष्ट्रामध्ये जे असं वातावरण झालंय, त्याचा फायदा ह्या लातूरमध्ये इतर पक्षांना होईल आणि काँग्रेसला इथे धक्का बसेल, ही जी आपली शब्द आहेत, मला वाटतं हे चुकीचे आहेत. धक्का बसलेला आहे, पण त्याच्यातून पुढे जाण्यासाठी किंवा या निवडणुकीला सामोरं जाताना कुठले मुद्दे आणि काय घेऊन सामोरे जात आहे असं वाटतं तुम्हाला? महाराष्ट्रामध्ये काय घडलं याच्यापेक्षा लातूरमध्ये काय घडणार आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि लातूरमध्ये जे घडणार आहे ते आदरणीय अमितजी देशमुख साहेब यांच्यासोबत इथली जी जनता आहे, आणि आदरणीय अमित भैया देशमुख साहेबांचा जो विश्वास आणि शाश्वत चेहरा आहे आणि विकासांचा एक मॉडेल आहे, आणि त्याच्या जोरावर ही लातूर महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. आणि म्हणून आदरणीय अमितजी देशमुख साहेबांकडं या लातूरच्या विकासाचं मॉडेल आहे, आणि त्याच्या जोरावरती आम्ही लातूर महानगरपालिकेमध्ये निवडणुका लढणार आहोत. 2.5 वर्ष सत्तेमध्ये होतात, 2.5 वर्ष सत्ता असताना तुम्हाला काय वाटतं की आता जे महापौर होते, अनेक वेळा काँग्रेस महापौर करतं आणि काँग्रेसचे महापौर इतर पक्षामध्ये जातात. आता गोजमगुंडेने पक्ष प्रवेश केला, त्याचा काही फारसा फटका बसला असं तुम्हाला वाटतं? या लातूरमध्ये आजपर्यंत 4 महापौर होते, 5 होते. पहिला महापौर गेला काँग्रेसचा भाजपमध्ये, त्याचा काय परिणाम झाला या लातूरमध्ये? त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्याच्यानंतर दुसरे महापौर गेले, आदरणीय तात्या, ते भाजपमध्ये गेले, त्याचा काय परिणाम झाला? त्यांचा कार्यकाळ संपला, सत्ता परिवर्तन झाली, आणि फटका भाजपला बसला की काँग्रेसला? कारण भाजपकडून पुन्हा सत्ता काँग्रेसकडे आली, म्हणजे फटका तो सुद्धा त्यांना बसलेला आहे. आता आपण तिसरं नाव घेत आहे, ही लातूरमध्ये पक्षात येणं जाणं, लातूरचे माजी आजी महापौर असतील, पदाधिकारी असतील, हेच जात असतात. परंतु लातूरची जी जनता आहे काँग्रेसच्या पाठीमागं, ती कुठल्या पक्षात गेली नाही. पुढारी गेले, चेहरे गेले. ज्याचा त्याचा पॉलिसी आहे, ज्याचे त्याचे राजकीय गणित आहेत, ते गणित टाकून सर्वच एकमेकातल्या पक्षातले, आता तुम्ही म्हणताय की काँग्रेसचे गेले, आता मी तुम्हाला उलट प्रश्न असा करतो की भाजपचा सुद्धा महापौर गेला, सुरेश पवार, भाजपचा उपमहापौर चंदू बिराजदार गेला राष्ट्रवादीमध्ये, ही मोठी बातमी आहे. काँग्रेसचा फक्त एकच गेला आहे,
परंतु भाजपचे 2 गेलेत. धक्का हा लातूरमध्ये भाजपला बसला आहे, परंतु हे त्यांचं दिसत नाही, फक्त काँग्रेसचं दिसायला लागलंय. पण माझं आपल्या माध्यमातून जनतेला मत आहे की इथं धक्का भाजपला बसलाय, काँग्रेसला धक्का नाही बसला. धक्का तंत्र नाही म्हणताय. येणारी निवडणूक कशी असणार आहे? कारण 70 जागा आहेत. 70 जागावरती काँग्रेस कशा पद्धतीनं आणि किती मजबूतीनं लढेल असं तुम्हाला वाटतं? 100% काँग्रेस ही मजबूतीनं मैदानात उतरणार आहे. महाराष्ट्रामध्ये जे आज वातावरण झालं आहे याचा सर्व अभ्यास करून आम्ही लातूर शहरामध्ये जनतेच्या विश्वासावर, आम्ही जनतेसोबत आमच्या कार्यकर्त्यांची नाळ आहे आणि त्यांच्या विश्वासावरती, आणि उद्या या लातूर महापालिकेमध्ये काय करायचं आहे आणि आम्हाला स्थानिकचा आमदार आहे, स्थानिकच्या आमदाराची साथ आणि महापालिका आणि स्थानिक आमदार याचं दोघांचं संमिश्र आणि या दोघांचं कोलॅबरेशन असणं गरजेचं आहे. म्हणून ही लातूरची महापालिका आम्ही जिंकू. असं होतंय का की अनेक जण काँग्रेस पक्ष सोडून जात आहेत का? त्यांचे पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीतले लोक किंवा हे काँग्रेसमध्ये यायलेत? नेमकं काय चित्र उभारता येईल निवडणुकांच्या अगोदर? तुमच्या माध्यमातून मी सांगतोय, आणि हे मोठेपणा म्हणून नाही सांगत, की तुम्ही एक लक्षात घ्या, आजपर्यंत लातूरमध्ये शहरामध्ये अनेक पक्षाची आदरणीय अमित देशमुख साहेबांना संपर्कात आहेत. आता काही लोक आमचे गेलेत तिकडं, काही लोक इतर पक्षांचे गेलेत तिकडं, आता भाजपकडेच गोची झाली आहे. जिथं ज्यांना वाटतंय की आपल्याला मिळणार नाही तिकीट, ते सर्व आमच्या संपर्कात आहेत. परंतु आम्ही आमच्याच कार्यकर्त्याला तिकीट देणार आहे आणि आमच्याच कार्यकर्त्याला निवडून आहे. ही काँग्रेसची पॉलिसी आहे आणि ही अमित देशमुख साहेबांचा अजेंडा आहे. किती चेहरे आता तुमच्याकडले मोठे चेहरे पक्ष सोडतायत, म्हणून मी आता विचारतोय की 70 जागांवरती परफेक्ट गणित बसलेत का? आणि काय जुन्या चेहऱ्यांना संधी पुन्हा मिळणार आहे का? तुम्हाला एक सांगतो की आता जे लोक गेलेले आहेत, काही लोक 90% लोक, त्यांना असं वाटलंय की आपल्याला या वार्डामध्ये तिकीट मिळू शकत नाही काँग्रेसचं, म्हणून ते पहिले जाऊन भाजपमध्ये, राष्ट्रवादीमध्ये, इतर पक्षामध्ये जागा धरलेल्या आहेत. आणि आमच्यातनं का निघून गेले हा फरक. म्हणजे सीटवर बसण्यासाठी गर्दी सुरू निवडणुका होतात ते बुद्धीनं होतात, विकासावर होतात, आणि इथल्या जी आणि संस्कृती आणि आम्हाला जो वारसा घालून दिला आहे आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब, सोनवणे साहेब, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी, अमित देशमुख साहेब असतील, दिलीपराव देशमुख साहेब असतील, यांचा वारसा काय? दंड थोपटणे यांचा वारसा नाही. लोकांची अडचण काय आणि लोकांचे विचार काय, त्या विचारांसोबत जाण्यासाठी आमची लढाई आहे. म्हणून आम्ही कुणालाही, जे दंड थोपटले त्यांचं सुद्धा स्वागत आहे. तुम्ही दंड ठोपता, आम्ही तुम्हाला खाली मान सुसंस्कृतपणे आदरयुक्त नमस्कार करून तुमचे मतदान आम्ही नक्कीच काँग्रेस पक्षाकडे घेऊ आणि या महापालिकेमध्ये काँग्रेसचा झेंडा पक्का फडकू. दीपक सूळ होते, माजी महापौर राहिलेले आहेत. ते सांगतायत की काँग्रेसचा झेंडा पुन्हा एकदा आमचा फडकणार असल्याचं ते स्पष्ट करतायत. प्राथमिक सगळी ही चर्चा आहे. अजूनही काँग्रेसकडून असेल किंवा भाजपकडून तिकीट वाटप झालेलं नाही, त्यामुळं तिकीट वाटपानंतर राजकीय धुरळा आणि राजकीय गणित लक्षात येणार आहेत. त्यामुळं जर तुम्ही व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर बघत असाल तर यूट्यूब चॅनल हा सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका.